नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे डायनिंग टेबलवरून इथे सारंग ओवीला रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणते, ओवी बाळा काय झालं सांग ना गं, एवढी का घाबरलीस तू? तोपर्यंत ओवी म्हणते, नाही काही नाही रे बाबा, मी जरा आता स्ट्रॉंग झाली आहे ना, मी अजिबात कशालासुद्धा घाबरत नाही, तू काही काळजी करू नको. तोपर्यंत मागून अमृता ओवीसाठी जेवण घेऊन येते आणि म्हणते, सारंग तिला जेवण चार, मी आहे इथे. सारंग ओवीला जेवण भरवत असतो तर ओवी काही जेवत नाही आणि म्हणते, बाबा तुला मी सांगितलं आहे ना, मला भूक नाही आहे, मला जेवायचं नाही आहे, कशाला एवढा त्रास देतोय, तू आपलं काम कर, तू जा इथून. असं म्हणून ओवी खूप रागवते आणि झोपते. तोपर्यंत असं काही झाल्यानंतर नाही ते सारंग म्हणतो, बहिणी काय करायचं आता हिला, ओवी का अशी वागते मला काही कळतच नाही आहे. तोपर्यंत अमृता म्हणते, अरे सारंग एवढे लक्षात ठेव, ओवीच्या हळव्या मनाला, नाजूक मनाला कोणीतरी तिचं समजून घेण्यासाठी तिचं आपलं माणूस पाहिजे. तोपर्यंत सारंग म्हणतो की आपलं माणूस म्हणजे, वहिनी तुम्ही काय बोलताय, मला काहीसुद्धा कळत नाही आहे. तिला म्हणा आता स्वतःची आईची गरज आहे सारंग, आणि तू खरंच तिला ना आई घेऊन ये, आई दुसरी आण, काहीही करून. तर तोपर्यंत सारंग शांत बसतो तिच्याकडे पाहतच राहतो. तोपर्यंत इकडे कुमार आणि मोनिका हे दोघेजणी रूममध्ये असतात. राजकुमार म्हणतो की ही आपली मोनिका, जे काय आज तू डायनिंग टेबलवरती केलंस ना सारंगबद्दल, आणि त्या बिचाऱ्याच्या मुकल्या ओवीला तू घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेस ना, ते फार चुकीचं आहे. कोणाच्याही नजरेत न येण्यासारखं असं काहीतरी वाग, नाही तर खूप मोठा गोंधळ होईल, एवढं लक्षात ठेव. तोपर्यंत मोनिका म्हणते, नाही रे, त्या पोरीची मी चांगलीच नस दाबली आहे आणि त्याच्यामुळे ती कोणासमोरही तोंड उघडणार नाही, एकदम कायमची तिची तोंड बंद केलं आहे. तो पण राजकुमार म्हणतो, हो तू कायमचं तोंड बंद केलेस मला दिसतंय ते, पण जरा सांभाळून, कारण एकदा की सारंगच्या जर नजरेत पडलं नाही तुझं काही खरं नाही आहे. मोनिका म्हणते, खरं नाही म्हणजे, आजपर्यंत मी सारंगला कधी घाबरली नाही आणि ह्याच्या आधीसुद्धा मी कधी घाबरणार नाही. राजकुमार एवढं लक्षात ठेव, तू फक्त ना तुझ्या म्हाताऱ्या आईला आणि त्या सारंगला सगळं काही कबूल करण, ही प्रॉपर्टी जायदाद कशी भेटल एवढंच लक्षात ठेव. राजकुमार असं काही ऐकल्यानंतर शांत बसतो. मोनिका एकदम आपली ती स्वप्नच रंगवायला लागलेली असते. तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी सावळी तयार होऊन म्हणते, बाबा मी चालले आहे माझा जॉब मीच निवडण्यासाठी. तोपर्यंत जगन्नाथ म्हणतो, अगं पोरी कुठं निघाली आहेस, स्वतःचा जॉब स्वतः निवडण्यासाठी म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? अहो आपल्या गुरुकुलमध्ये मुलं नाही येत ना शिकण्यासाठी, गाणं ऐकण्यासाठी, आणि त्यासाठीच मी मुलं आणण्यासाठी चालली आहे. तोपर्यंत जगन्नाथ म्हणतो, हो बाई, तुझ्या एकदा डोक्यामध्ये कुठलंही खूळ बसलं ना तूच करायला तयार होते. आणि अभिरन दोघंजणी या एका गावामध्ये जातात. तिथे अभिरचे मित्र असतात. तिथे छोटे छोटे मित्र घेऊन तिथे त्यांच्या आईवडिलांशी बोलून सावळी गुरुकुलबद्दल सगळी काही माहिती सांगते आणि ती लोक तयारसुद्धा होतात. तिथं 3 मित्र अभिरचे असतात, ते सुद्धा तयार होतात इथे गुरुकुलमध्ये येण्यासाठी, गाणं शिकण्यासाठी. सावळी हे सगळं पाहता क्षणी खूप आनंदी होते. घरी येते, म्हणते, जगन्नाथजी मी ज्या कामासाठी बाहेर पडले होते ना ते काम झालं आणि अखेरकार आपल्या हाती 3 मुलं तर लागली. तुम्ही आता कोणतीही काळजी करू नका, आपण आता गुरुकुल लवकरात लवकर चालू करू शकतो. तोपर्यंत जगन्नाथ तिच्याकडे पाहतच राहतो. म्हणतो, सावळी खरंच जे काही घडत आहे ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळं घडत आहे. सावळी जगन्नाथ हे दोघंजणी बोलत असताना सावळी म्हणते, जगन्नाथजी अहो माझ्यामुळे नाही तर तुम्ही मला इथे बोलवलं नसतं तर हे सगळं काही घडलंच नसतं. जगन्नाथ म्हणतो, नाही ग पोरी, एवढं लक्षात ठेव, कुठल्याही गोष्टीचं तू संकोच करू नकोस, निर्धास्त होऊन तू माझ्याशी कुठलीही गोष्ट मागू शकते. तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी इथे तिलोत्मा ऑफिसमध्ये असते आणि एक साहेब इथे ऑफिसमध्ये येतात. म्हणतात की तुमची सावली सनस्क्रीम आहे ना त्या मार्केटिंगमध्ये खूप जोरात आहे आणि त्याच्याबद्दल मी इथे तुमच्याबरोबर त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलायला आलो आहे. तोपर्यंत तिलोत्मा म्हणते, नाही हे शक्य नाही आहे, कारण की ती गोष्ट तुम्ही आता विसरा. सावली सनस्क्रीम कितीही चांगली मार्केटमध्ये असली तरी आम्ही त्याच्याबद्दल कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही, हे आमचं मान्य आहे. तोपर्यंत ते राजकुमार आणि मोनिकासुद्धा येतात आणि म्हणतात की काय झालं आई, काय म्हणतात काय हे? तिलोत्मा म्हणते, आपली सावली सनस्क्रीम आहे ना त्याच्याबद्दल हे कॉन्ट्रॅक्ट करायला आलेले आहेत, आपल्याला पार्टनरशिप म्हणून त्याच्यात आपल्याला दोघांना करायचं आहे. त्यामुळं राजकुमार मोनिका पाहतात आणि म्हणतात, नाही हे कधी शक्य होणार नाही,
नाही. आम्ही लवकरात लवकर तीच सावली सनस्क्रीन बंद करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही तर अजूनच चालू ठेवण्याचं काहीतरी संभावना करत आहे. पाहूयात आपण नक्की ह्याच्याबद्दल काय होतंय काय, आणि सारंग ओवीबद्दल नक्की मोठा निर्णय कोणता घेऊ शकेल, आणि नक्की ओवी ती मोनिकाचं सत्य सारंगला सांगू शकेल का, आणि सारंगची आणि सावळीची भेट होईल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.